मीडियमच पाहिजे आणि मराठी मीडियम नको, जरा शिवाय चालू माणसाला आपल्या कळती म्हणते ना. पण मला सांगा इंग्लिश मीडियम मध्ये असं काय शिकवलं जातंय कशाचे पैसे देऊन? पैशाची हा पैशाची बरबादी हो. मी आता आमच्या मुलास कुणी सांगितलं, मग माझा विश्वास नांगरे पाटील मराठीतून तो आता IPS सब ऑफिसर आहे. हा मग आज तो पुस्तकून शिकलाय, तो मराठीतनं त्याने IPS केलं. जिल्हा परिषद शाळेतनं शिकला की तो. तो आता कुठल्या लेवलला ऑफिसर आहे. हा इंग्लिश मीडियमचं मला आमच्या मोठ्या पोरग्याला मी बऱ्याच वेळा बोललो, मग म्हणजे तू इंग्लिश मीडियमचं पोरग दाखव, नाही एक ऑफिसर होऊन दाखव म्हणाव. मोठे अधिकारी मला दाखव एक हा म्हणजे इंग्लिश मीडियमचं, नाही तर मग जिल्हा परिषद मराठी शाळेची बघ म्हणजे नाव आहे. त्याला सांगितलं मी. आता आमचा नातू त्या मोठ्या पोरग्याला एकच मुलगा आहे, आता 9वीला आहे तो बर इंग्लिश मीडियमला. हा पनवेलला आहे खरगराला, मग खांदा कॉलेजमध्ये. हा खांदा कॉलेजमध्ये आता ते आहे, तो आता आहे 9वीला. हा इंग्लिश मीडियमला टाकलाय. बर इंग्रजीत किती बोलतो त्यो? हा इंग्रजीत किती बोलतो? मराठी सारखा बोलतो का? नाही, पोरगा बोलतोय तो. नाही शाळेत बोलतो, घरी बोलतो, हुशार. तू घरी कशाची बोलणार, आपल्याला हा मग मराठी कसं? शाळेत पण मराठी, घरी पण मराठी, बाहेर मराठी, गावात मराठी. हा आईची भाषा मराठी. त्यांना बोललो तर ते काय म्हणजे, आता तुम्ही शिकवलं आम्हाला बस झालं, आता आम्ही शिकवतो म्हणजे शिकवा. आणि एकदा का फसला डाव म्हणजे मग पुन्हा चान्स आहे का? बारक्याचं टाकलंय मराठीतून त्याचं पोरग, हा ते बारक्याचं दुसरीला आहे. हा ते आपल्या त्याला रयत मिळाले, बर बोर्डिंग सातारची बर रयत शिक्षण संस्थेची हो वरती आहे ना बोर्डिंग याला. हो धनीच्या बागेत. हा हा त्या शाळेत त्याला मिळालंय. मग रयतचं काय शिक्षण कमी होतं का? चांगलंच होतं का नाही? कर्मवीर अण्णांनी दिलं. रयतलाच त्याला मिळाले, आता बारके त्याला मग दुसरीला आहे ते. हा आणि मोठे कसे तिकडे पनवेल. आता तुम्हाला दोन्ही इंग्रजी आणि मराठीचं शिकलेल्याचा अनुभव येईल घरातच. अहो सगळी मोठी माणसं चांगली. त्याला केमिकल इंजिनियर बनवलाय, डिग्री मग त्याचं शिक्षण कुठं? जिल्हा परिषद शाळेतच झालं की. मग ह्याला वारण्याला मग डिग्री केली इथं खायला हे केलं 3 वर्ष. नानीचं काय बोलणं होत नसेल नातवाला असं रेटून? आता पोरं शिकतात आता शिकतात पण नानी काय शिकतात हे तरी विचारा. तुम्ही गुरुजी आहे ना. मग आम्ही काठी घ्यायला आम्हाला तुम्ही बंदी केली का नाही? तुमच्या काळात आम्ही काठीनं मारत होतो, आता तर नानीच दरडवत नाही ना नातवाला. हे बोट पाठीमागनं छडी मारायचं. मग आता तुम्ही म्हणणार मारू नका, बोलू नका. परत आणि ती पुराचा चिजाव करती मग गुरुजींच्या सांगावलं. पहिलं शिक्षण बरं होतं का नाही? कणकीसारखं अगदी पाक बडवून घेऊन मग चपात्या करायच्या. आता बोलायचं आई नाही पण बोलायचं नाही. नानी तर लांबच. आता काय करतो ते बघा, ज्याच्या मनाला. अहो पण असं मला सांगा, आता तुम्ही हे भाताला कुंपण घालताय का नाही जनावरापासून? मग जरा बोललं फिरलं तर पोराला जरा नकोय तसा जरा दाब बीब का अगदी